मित्रांनो, राम राम. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. स्वर्गीय अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकीकरणाचे वारे वाहत असतानाच त्यांचा दादांचा 10 13 होस तर सगळ्यांना वाटलं होतं काहीतरी शांतता होईल आणि ते म्हणतात जसं 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि त्याच्याहून बरेचसे चर्चा होऊ घातलेल्या आहे. आणि अचानक काल सुनित्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यामुळं तिची चर्चा होणं साहजिकच आहे. मित्रांनो, यामध्ये अनेक ट्विस्ट निर्माण झालेले, जे काही मीडियाने अजितदादांचा अपघाती मृत्यूनंतर जे काही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, हे का नाही, म्हणजे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर शरद पवारच सर्वेसर्वा होतील आणि शरद पवार सर्वेसर्वा झाल्यानंतर साहजिकच सगळी सूत्र सुप्रियाताईंच्या हाताशी येईल आणि त्यामुळं शरद पवार साहेब कसे सगळ्यांना सांभाळून घेतील, कसं काय करतील. आणि 12 तारखेला जी काय त्यांची 8 जानेवारीला बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातले सगळे नेते होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त अजितदादाच उपस्थित होते. ते काय महानगरपालिका म्हणा किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या त्याची चर्चा करण्यासाठी एकत्र आलेले होते. आणि त्या बैठकीचा हवाला देत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या नेत्यांनी सांगितलं का अजितदादांची इच्छा होती बा एकत्र यायचं, एकत्र होऊन पुढचं राजकारण करायचं वगैरे वगैरे, ती चर्चा झाली होती. आता कसं असतं मित्रांनो, जसं 19 साली उद्धव ठाकरे साहेबांनी शहा साहेबांची जे काय बंद दाराआड चर्चा झाली, त्यात त्याचं काही स्पष्टता येत नाही. जे उद्धव ठाकरे साहेब बोलतील तेच खरं मानलं जातं आणि त्यांनी सांगितलं की मी काय खोटं बोलायला हे नाही व असं तसं. मला शहा साहेबांनी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता आणि त्याच्यावर ते नॅरेटिव्ह उभं राहिलं होतं. मला माझ्या शब्दाला मान दिला नाही वगैरे वगैरे, ते आपण बघितलं ते सगळं राजकारण मागचं. तसंच आता ही होऊ घातलेलं आहे, कारण स्वतः अजितदादा तर आता काय हयात नाही, ते यावर काय प्रतिक्रिया देतील म्हणजे देऊ शकत नाही. आता त्यांनी जे सांगितलं, कारण फक्त अजितदादा गटाचे फक्त एकमेव स्वतः तेच होते आणि इतर कोणतेही नेते नव्हते. त्यामुळं यांचे शरद पवार गटाचे सगळे वरिष्ठ नेते त्या बैठकीला होते म्हणतात आणि त्यांनी ते नॅरेटिव्ह पसरवलं की अजितदादांचंच म्हणणं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन पुढील राजकारणाची दिशा ठरवावी वगैरे वगैरे वगैरे. आणि अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर याला एक नॅरेटिव्ह देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सगळ्यात जास्त मराठी मीडिया, मुंबईत इथे काय आहे साहिल जोशी वगैरे, राजदीप सरदेसाई, आपण बघितलं त्यांचे वक्तव्य कसे. आता काल एक व्हिडिओ बघितला आज तकचा, राजदीप सरदेसाई त्यावर बोलत होते. त्यांनी आता परिवारवाद नाही का वगैरे वगैरे अशा शंका उपस्थित केल्या आणि त्यांना जे काय आता हे अजितदादा गेल्यानंतर त्यांची पक्षाची सूत्र कोणाकडे जाईल ते त्यांनी सुप्रियाताईंकडे जावं वगैरे वगैरे ते सांगत होते कशा प्रकारे ते हँडल करू शकतात. परंतु त्यांची पत्नी आपल्याला माहीत असेल की तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहे आणि त्या बाबतीत ते काही बोलत नाही आहे का नाही. म्हणजे एक नॅरेटिव्ह त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुनित्राताई म्हणा किंवा त्यांची सहकारी म्हणा किंवा भाजप किंवा अमित शहा वगैरे काय जे आले होते त्यांनी तो प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला आणि कशा प्रकारे कटकारशांचं राजकारण चालतं. दुःखाच्या घटनात सुद्धा राजकारण करणारे लोक राजकारण करण्याचं सोडत नाही. म्हणजे आता दोन्ही पक्षाचं आहे, फक्त अजितदादांच्या गटाचंच नाही किंवा भाजपाचंच नाही, तर शरद पवार साहेबांनी सुद्धा राजकारणच केलं ना, बरोबर आहे ना. त्यांनी ज्या प्रकारे नेरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केला, जे कधी ते काय राजेश टोपे म्हणा किंवा अनिल देशमुख म्हणा किंवा शशिकांत शिंदे म्हणा, कधीही प्रसार माध्यमांसमोर न येणारे लोक भरभरून बोलायला लागले आहे की नाही, कशा प्रकारे एक होणार आहे आणि यांनी कशा प्रकारे खेळ केला आणि कोणाला भीती वाटत होती एकत्र येण्याची वगैरे वगैरे, त्या चर्चा सुरू झाल्या. परंतु मित्रांनो, विचार करा, म्हणजे हे सगळ्या ध्यानात आल्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे नेते म्हणजे सुनील तटकरे असेल, प्रफुल्ल पटेल असेल किंवा त्यांचे वरिष्ठ छगन भुजबळ असेल, बरेच 7-8-10 जण एकत्र येऊन 4-5 जण त्यांची कोर कमिटी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि तातडीनं सगळ्या पुढील कारवाई सुरू झाली. गटनेतेपदी सुनित्राताईंचा नावाचं त्यांनी मांडला, त्याला पाठिंबा दिला आणि काल तातडीनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांना दिली. त्यामुळं जे काय मनसुंबे ह्या पत्रकार मंडळींनी किंवा वेगवेगळ्या विश्लेषकांनी सुरू केलेलं होतं, त्याला एक धक्का देण्याचं तंत्र काल याच्यामुळं घडलं. आता त्याच्यात परत आता सुनित्राताईंचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न मीडियाकडून होऊ लागलेला आहे. का तुम्हाला एवढी का घाई झाली होती? म्हणजे हे दुःखाचे 10-12-13 दिवस तरी तुम्ही शांत बसायला पाहिजे होते वगैरे वगैरे एक नॅरेटिव्ह लोकांमध्ये जे काय भावना असतात याचा फायदा घेण्याचा प्रयत्न मीडिया करतो आहे आणि सगळं ब्लेम भाजपवर फोडण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. परंतु म्हणजे मी तिच्या व्हिडिओमध्ये बघितलं केशव उपाध्याय होते, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तो अंतर्गत प्रश्न आहे. तरी ते साहिल जोशी इतका चिडला की तुम्ही ज्यावेळेस हे उपाध्याय म्हटले की तुम्ही सुनीताताईंचा अपमान करता वगैरे, तर साहिल जोशी प्रचंड रागावले केशव उपाध्यांना वगैरे. तुम्ही बघा तो व्हिडिओ आहे आज तकवर, हिंदीमध्ये पण आहे आणि मुंबई तकवर पण आहे. म्हणजे यांनी काय जो अजेंडा पसरवला होता महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून की उद्धव ठाकरे साहेबांना आता महापौर पद बहालच होणार, त्यांचा पराभव झाला तरी त्यांचे जे काय आरक्षण निघालं त्याच्यामधून फक्त त्यांच्याकडे ते उमेदवार असल्यामुळे एसटी काय जे राखीव त्यांचा उमेदवार होणार आणि कशा प्रकारे उद्धव ठाकरे साहेब आता भाजपाला शह देणार वगैरे. परंतु एक पण ह्या मुंबई तकवाल्यांचा अजेंडा यशस्वी झालेला नाही. कारण पत्रकारिता सोडून राजकारण जर करायला लागले तर राजकारणी लोक काय दूधखोळे नाही ना, ते पण मुरलेले राजकारणी. कट कारस्थान काय मात वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती, बरोबर आहे का नाही? जे आता हे नेरेटिव्ह बघा तुम्ही मित्रांनो, सुनित्राताई आणि भाजप आणि त्याचबरोबर तटकरे आणि पटेल यांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचलं जातं की यांना घाई झाली होती. यांना म्हणजे हे घाबरले होते शरद पवारांकडे जर पक्ष गेला, म्हणजे ज्यावेळेस एकीकरण झालं असतं तर सर्व शरद पवार साहेब झाले असते. शरद पवार साहेबांच्या नंतर सगळी काय नियोजन आयोजन सगळ्या गोष्टी ठरवणं आणि बार्गेनिंग आता सत्तेत सहभागी आहे, त्यामुळे यांच्यातले काही लोक इकडे सत्तेत सहभागी झाले असते. त्यामुळं तटकरे पटेल यांनी जी काही खेळी केली त्यामुळे हे सगळे हे होऊन गेले, अस्वस्थ झाले आणि मोठा धक्का बसला मराठी मीडियाला की असं कसं होऊ शकतं. जे शरद पवार साहेब एवढ्या रणनीती करण्यात किंवा एवढ्या खेळी करण्यात पाठायत असताना सुद्धा त्यांची खेळी कसं काही यशस्वी झाली नाही वगैरे वगैरे सगळा ओहापोह सध्या प्रसारमाध्यमावर चालू आहे. आणि एक सिस्टमॅटिकपणे बदनामी सुनित्राताईंची, राष्ट्रवादीची आणि भाजपची करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे मित्रांनो. त्यात उबाट्याचे सुषमाताई पण बोलल्या आणि त्यात शिवसेना शिंदे गटाचे शिरसाट साहेब पण घाई काय लावा असं त्यांनी एक मिठाचा खडा त्यामध्ये टाकलेला आपण बघितला असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी मागं एक ठरवून केलेलं नॅरेटिव्ह, ठरवून केलेलं एक अजेंडा आपल्याला दिसतो मित्रांनो. म्हणजे मराठी मीडिया तर कायमच भाजपाविरुद्ध कटकारस्थान करताना दिसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना दोष भाजपाचा दिसतो, दुसऱ्याचा दिसत नाही. आणि प्रत्येक याच्यामध्ये आता शरद पवार साहेबांनी कशी खेळी केली आणि तेच महाराष्ट्राचं राजकारण फिरू शकतात वगैरे वगैरे ते मांडण्याचा जो काय आटोकाट प्रयत्न मराठी मीडियाकडून, वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडून किंवा वेगवेगळ्या विश्लेषकांकडून केला जातो ना, त्याला तोड नाही मित्रांनो. परंतु मोदी, शहा किंवा फडणवीस साहेब आता मोठे प्रगल्भ झालेले ते त्यांची रणनीती ओळखतात. एकदा माणूस चुकतो, एकदा त्यांनी मात खाल्लेली आपण बघितली असेल, पण त्याच्यानंतर त्या पवार साहेबांच्या कोणत्या खेळाला त्यांनी वरचढ ठरवू दिलेलं नाही. आता एवढ्या तातडीनं शपथविधी घेण्यामागचं कारणच ते मित्रांनो की जर याला वेळ झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सुप्रिया सुळे आणि शरद पवार साहेबांनी हँडओव्हर केला असता आणि सगळे निर्णय त्यांच्या हातामध्ये गेले असते, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असते. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त जे काही सौदा करण्यात पाठायत असणारे नेते म्हणजे शरद पवार साहेब आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच सत्तेसाठी निर्माण झाले, सत्तेसाठी झाले. म्हणजे जिकडून सत्ता असेल तिकडून ते जातात
येता हातांचा इतिहास आहे. सत्तेसाठी काही पण तोडजोडी ते करू शकतात आणि आत्तासुद्धा त्या झाल्या असत्या, परंतु सुनित्राताईंनी शांततेने विचार केला आणि आपल्या मुलांचं भविष्य, आपलं भविष्य आणि कधी हा पक्ष म्हणजे ह्या अजितदादांचा गट जर विलीन झाला असता याच्यामध्ये शरद पवारांच्या गटामध्ये, तर सुनित्राताई किंवा पार्थ जय यांचं राजकीय भवितव्य काय राहिलं असतं मित्रांनो. आपल्याला माहिती आहे पार्थ पवारांचा पराभव कसा घडून आणला गेला लोकसभेमध्ये, बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्यावेळेस पार्थ पवारांनी आपल्या राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात मोदींची स्तुती करण्याची टीका केली होती, त्यावेळेस शरद पवारांचं वाक्य आपल्याला माहीत असेल मित्रांनो. आणि ते मी पार्थला काडीची किंमत देत नाही वगैरे वगैरे त्यांनी बोललेलं आपल्याला आठवत असेल. म्हणजे ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात त्यावेळेस ते काडीची किंमत देत नाही. पण आता त्यांनी आता केलं स्पष्ट का त्यांचा अंतर्गत प्रश्न हो त्यांच्या पक्षाचा वगैरे वगैरे. आणि 12 तारखेला होणारं जे काही एकीकरण आहे ते आता जवळजवळ रहित होणार आहे मित्रांनो. म्हणजे कट कारस्थानमध्ये आज परत एकदा पवारसाहेब आणि सुप्रियाताईंनी मात खाल्लेली आपण दिसतोय. परंतु याच्यात सगळ्यात मोठा पराभव माझ्यामध्ये प्रसारमाध्यमांचा झाला, मराठी मीडियमचा झाला. जे काही नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत होते 2-4 दिवसापासून, आता त्यात तर त्यांनी माती खाल्लीच, परंतु आता परत सुनित्राताईंना टार्गेट करून किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट यांना टार्गेट करून, भाजपला टार्गेट करून सातत्याने लोकांच्या मनामध्ये असा बिंबवण्याचा प्रयत्न करतात की यांना सत्तेची इतकी घाई झालेली, सत्तेची खुर्ची इतकी प्यारी आहे की दुःखाचे दिवसापुरतं सुद्धा ते थांबू शकत नाही. एक भावनिक प्रश्न असतो, लोक त्याला सहमत होतात मित्रांनो. दुःखाच्या वेळेस तरी ह्या गोष्टी करायला नको असं वाटतं, परंतु राजकारण कोणासाठी थांबत नाही आणि राजकारणामध्ये जर वेळ गेली तर परत ती वेळ येत नाही. म्हणून आलेल्या क्षणी आलेली संधी ती सोडता कामा नये असं सगळं असतं. म्हणून कदाचित सुनित्राताईंनी आपल्या परिवाराचा, आपल्या गटाचा विचार केला असावा आणि त्यांनी तो निर्णय घेतला असावा. ते निर्णय घेताना त्या सहज घेतील असं पण नाही, त्यांनी प्रचंड दडपण त्यांच्यावर आलेलं असणार आहे. त्यांनी सगळा सारासार विचार त्या गोष्टीचा केला असणार आहे. पुढचं भवितव्य, पुढचं काय, सगळ्या गोष्टीचं केलं असणार. आणि माझ्या मते तरी प्रचंड दडपणाखाली त्यांनी तो निर्णय घेतला असेल आपल्या पक्षासाठी, आपल्या परिवारासाठी, किंवा म्हणजे काही अजितदादाची लिगसी त्यांना पुढं चालवायची त्यासाठी. आणि आपल्याला सत्तेतच राहायचं असेल तर आपल्याला एक स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल ह्या मताची ती ठाम झाले असावी. म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असं तरी मला वाटतं मित्रांनो. याच्यातून परत एकदा पवार पिता पुत्री यांनी मात खाल्लेली आपण बघितलं असेल. याला सगळ्यात जास्त कारण मित्रांनो मराठी मीडिया आहे. म्हणजे त्यांनी जर ते अजेंडा चालवला नसता एकीकरणाचा, बरोबर आहे का नाही. म्हणजे अजितदादांचा मृत्यू झाल्यानंतर अगदी तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली, अजितदादांच्या मृत्यूवर संशय घेण्याचा प्रयत्न केला आणि एक नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न केला का परत एकदा शरद पवार साहेबच सर्विस होणार. म्हणून कदाचित हे सगळे निर्णय घाईघाईने घेतला असावा असं मला वाटतं. बघा, पटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्याला काय वाटतं मित्रांनो, खरंच घाई केली का ह्या सर्वांनी याच्यासाठी, सत्तेसाठी, यावर पण आपण व्यक्त व्हा. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.